बातमी आहे आता मंत्रालयातील अधिकाऱ्यांसंदर्भातली। मंत्रालयामध्ये उसनवारी अधिकाऱ्यांची अगदी भाऊ गर्दी झाल्याचं चित्र दिसतंय। काहीही करून आपल्या मूळ विभागात परत न जाता मंत्र्यांकडेच राहण्याचा फंडा हे अधिकारी वापरतायत। एका ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याकडे तर 50 अधिकारी उसनवारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे विशिष्ट विभागात काम करणारे अधिकारी अन्य विभागाच्या मंत्र्यांकडे जातात, मात्र त्यांचा पगार हा त्यांचा मूळ विभागच काढत असतो आणि यालाच उसनवारी पद्धत असं म्हणतात। आणि आता सर्वच अधिकाऱ्यांना मंत्र्यांकडेच राहायचं असेल तर गावगाड्याचा कारभार कसा चालणार असा सवाल सामान्य नागरिक विचारतात। वळूयात इतर बातम्यांकडे। आता आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटातही बाळ असं अतिशय दुर्मिळ प्रकरण बुलढाण्यामध्ये समोर आलेलं आहे। एक गर्भवती महिला तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आली होती, तेव्हा तिच्या पोटामधल्या अर्भकामध्ये आणखीन एक अर्भक आढळून आलेलं आहे। या गर्भधारणेला वैद्यकीय भाषेत फीटस इन फेटू असं म्हणतात। जवळपास 5 लाख सामान्य गरोदर महिलांमध्ये असं एक प्रकरण पाहायला मिळतं। बुलढाण्यामध्ये या महिलेची प्रसूती झाल्यानंतर होणाऱ्या बाळावर शस्त्रक्रिया करण्यासाठी सुविधा नाहीयेत आणि त्यामुळेच या महिलेला छत्रपती संभाजीनगर मधल्या सर्व सुविधायुक्त अशा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेले आहे। तिला जे बाळ होतं त्या बाळाच्या पोटामध्ये पण एक बाळ आढळून आलं। ही खूप रेअर अशी दुर्घटना असते। जगात 100 ते 200 केसेस पेक्षा जास्त आढळून आलेले नाहीये आणि इंडियामध्ये आतापर्यंत 10 ते 15 केसेस असं रिपोर्ट झाले आहे। तिच्या आधीच्या सोनोग्राफीमध्ये हे सगळं मिस झालं होतं, म्हणजे लक्षात आलं नव्हतं, कारण कोणी विचारही करत नाही की बाळाच्या पोटामध्ये पण बाळ राहू शकते। मी जेव्हा बघितलं, डिटेल स्टडी केला, 1-2 अजून डॉक्टरांच्या मदतीने ते कन्फर्म केलं आणि मग याचे निदान झाले की बाळाच्या पोटामध्ये पण दुसरं बाळ आहे ज्याची वाढ होत नाहीये। तर अशा दुर्मिळ घटनेसंदर्भातली अधिक माहिती आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। गर्भवतीच्या पोटामध्ये असलेल्या बाळाच्या पोटातही एक बाळासारखाच गोळा आढळलाय। वैद्यकीय भाषेत गर्भधारणेला फीटस इंटू फेटू असं म्हणतात। कॉन्जेटाईनला ॲबनॉर्मॅलिटीमुळे उद्भवते ही परिस्थिती। दरम्यान 5 लाख गर्भवती महिलांमध्ये अशी एखादी केस आढळते। प्रसूतीनंतर बाळाच्या पोटातील बाळ शस्त्रक्रियेने काढलं जातं। आता पाहूयात मुंडेंच्या राजीनाम्याबद्दलच्या टॉप 5 बातम्या। सरपंच हत्या प्रकरणी मी दोषी असेल तर राजीनामा घ्या असं विधान धनंजय मुंडेंनी केलेले। मला 51 दिवसांपासून टार्गेट केलं जातंय असा आरोपही मुंडेंनी केलाय। तसंच सरपंच हत्या प्रकरणी दोषींना फाशी द्या अशी मागणी यावेळेस मुंडेंनी केली आहे। धनंजय मुंडेंच्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईमध्ये बारामतीमध्ये, मात्र त्यांच्या पक्षाचा मंत्री हा खुलासा देण्यासाठी दिल्लीत जातो, ही महाराष्ट्राची अवस्था आहे असं म्हणत संजय राऊतांनी धनंजय मुंडेंना टोला लगावलाय। मित्र म्हणून धनंजय मुंडेंना वाचवत असाल तर अयोग्य आहे। स्ट्रॉंग पुरावे देऊनही कारवाई होत नसेल तर फडणवीस आणि अजित पवार शिंदेंविरोधात कोर्टात जाणार असा इशारा अंजली दमानी यांनी दिलाय। अजित पवार यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी फेटाळल्यानंतर पवार गटाचे नेते संदीप क्षीरसागर आक्रमक झालेत। वाल्मिक कराड जसा धनंजय मुंडेंचा खास आहे, तसंच धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे खास आहेत। त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा अशक्य, भले कितीही पुरावे द्या असं ट्विट संदीप क्षीरसागर यांनी केलेले। सुप्रिया सुळेंकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे। नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा घ्या, पुरावे असून अजून कारवाई का नाही असा सवालही सुळेंनी व्यक्त केलेला आहे। आता पाहूयात बातम्या सरपंच हत्या प्रकरणातील। वाल्मिक कराडचं प्रकरण अखेर मुंबई उच्च न्यायालयामध्ये पोहोचलंय। ईडीनं स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात याचिकेमध्ये मागणी केली आहे। दरम्यान याचिकेमध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक संबंधाचा देखील उल्लेख आहे। दिवसेंदिवस वाल्मिक कराडच्या संपत्तीचा आकडा वाढतच चाललेला आहे। लातूरमध्ये वाल्मिक कराडची संपत्ती असल्याचं समोर आलं। दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावावर लातूरमध्ये बंगला आहे। लातूरच्या उच्चभ्रू वस्तीमध्ये हा बंगला असून त्याची किंमत 5 ते 6 कोटी असल्याचं समजतंय।
बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 51 दिवस पूर्ण झालेत। त्यांच्या हत्येतील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। आरोपी फासावर लटकत नाही तोपर्यंत लढत राहणार असा निर्धार धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला। अजित पवार यांनी निरोप पाठवला तर त्यांची भेट घेणार असंही त्यांनी म्हटलंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी कृष्णा आंधळेच्या आई-वडिलांना सीआयडीनं चौकशीसाठी बोलवलं होतं। कृष्णा आंधळेच्या आई-वडिलांच्या चौकशीतून काही धागेदोरे हाती मिळतात का याचा आता तपास यंत्रणांचा प्रयत्न आहे। बीडच्या पोलीस दलातील भास्कर केंद्रे हा पोलीस कर्मचारी गेल्या 15 वर्षांपासून परळीतच आहे। त्याच्याकडे स्वतःचे 15 जेसीबी आणि 100 टिप्पर असल्याचा खळबळजनक आरोप सुरेश धस यांनी केलेला आहे। मटक्यावाल्यासोबत या पोलिसाची पार्टनरशिप असल्याचा आरोपही धसांनी केलाय। आता बातम्या पाहूयात जीबीएस संदर्भातल्या टॉप 5। जीबीएस आजारानं राज्यामध्ये एक बळी गेल्यानंतर आता केंद्राचं 7 जणांचं पथक पुण्यामध्ये पोहोचलं। हे पथक पुण्यात नांदेड गावात पाहणीसाठी पोहोचलं, मात्र पथक विहिरीची पाहणी न करताच परत जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केलेला आहे। गावकऱ्यांनी पथकाला रोखलं, त्यानंतर पथकाने विहिरीतील पाण्याची पाहणी केलेली आहे। जे केंद्रीय पथक आलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी विहिरीची सांगलीत जीबी सिंड्रोमचे 3 रुग्ण आढळलेत। या तिन्ही रुग्णांवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या तिघांचीही प्रकृती आता स्थिर आहे। लातूरमध्ये जीबीएस आजाराचे 2 संशयित रुग्ण आढळलेत। संशयित रुग्णांवर लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। जीबीएसची शक्यता लक्षात घेऊन अगोदरच रुग्णालयामध्ये कक्ष स्थापन करण्यात आलाय। जीबी सिंड्रोमच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट झालेले आहे। हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये 16 आयसीयू बेड आणि 10 जनरल बेडची व्यवस्था करण्यात आली आहे। तसंच नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलंय। जीबीएसच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज झालेली। आजाराची लक्षणं आढळल्यास तात्काळ उपाय करण्याच्या सूचना आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसह खासगी दवाखान्यांना देण्यात आलेल्या आहेत। जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागामध्ये स्वतंत्र बेडची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागा अशा सूचना अजित पवारांनी आपल्या आमदारांना दिलेल्या आहेत। पक्षाला अडचण निर्माण होईल अशी बाब टाळा, कोणत्याही प्रकारे वाद निर्माण होऊ देऊ नका अशी तंबीही अजित पवारांनी आपल्या आमदारांना दिलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवगिरी बंगल्यावरील बैठकीमध्ये अजित पवारांनी या सूचना केल्या आहेत। स्थानिक निवडणुकांपूर्वी ठाणे जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये धुसफूस होण्याची शक्यता आहे। पक्षाने जबाबदारी दिली तर नवी मुंबईसारखं ठाण्यामध्ये यश संपादन करून दाखवेल असं म्हणत भाजपा नेते गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंना इशारा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। न्यायमूर्ती ए.एस. किल्लोर यांच्या एकलपीठाकडून हा निर्णय देण्यात आलेला आहे। गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी अटक झाल्यापासून तुरुंगातच होते। येत्या काही दिवसांमध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत आणि या पार्श्वभूमीवर बुरखा घातलेल्या परीक्षार्थींना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येऊ नये असं पत्र मंत्री नितेश राणे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना लिहिलंय। मुंबईमध्ये बाईक टॅक्सीबाबत परिवहन विभागाचा मोठा निर्णय समोर येतोय। मुंबईमध्ये पुढच्या 2 महिन्यांमध्ये रॅपिडोसारख्या बाईक सर्व्हिसेस सुरू होणार आहेत। दरम्यान बाईक टॅक्सी सुरू करताना महिलांच्या सुरक्षेची देखील विशेष काळजी घेण्यात येणार आहे। आदित्य ठाकरेंसंदर्भात महत्त्वाची बातमी। ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आज पुन्हा पत्रकार परिषद घेत सरकारवर निशाणा साधतायत। मुंबईतील सगळ्या जमिनी अदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न सरकार करतंय असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। तर हे सरकार जनतेसाठी आहे की अदानींसाठी असा सवाल देखील आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय। आता बीएससीच्या दरवाढीचे प्रस्ताव आलेले आहेत, प्रॉपर्टी टॅक्सच्या दरवाढीचे प्रस्ताव आले आहेत। म्हणजे जो काही बोजा आहे, जो काही लोड आहे तो मुंबईकर आणि जी काही जमीन आहे ती अदानी। हा कुठचा न्याय भाजपने आणलेला आहे आणि ह्याच्यातच जर मुंबईकर आक्रोश करत रोषातून उतरले रस्त्यावर तर ह्याला जबाबदार पूर्णपणे भाजप आणि त्यांचे खरे मालक म्हणजे अदानी हे ठरतील। सगळे ऑक्ट्राचे डेपोज अदानीला, सॉल्ट पॅन लँड अदानीला। म्हणजे आम्ही मेट्रोसाठी मागत होतो तर जी सॉल्ट पॅन नव्हती त्याला तुम्ही सॉल्ट पॅन दाखवलं। मग हे सगळं का चाललं? तुम्ही राज्य सरकार काही जनतेसाठी आणलं निवडून ईव्हीएम मधून की अदानीसाठी आणलं निवडून? बारामती एमआयडीसी पेन्सिल चौक ते गदिमा चौक या रस्त्यावर 2 चारचाकी वाहनांच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर आलेला आहे। स्वतःच्या आणि इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे। पोलिसांनी शोध घेऊन दोघांवरही गुन्हा दाखल केलाय।
पुण्यामध्ये पीएमपीएलची तिकीट दरवाढ होणार असल्याचं म्हटलं जात आहे. इंधनाचे वाढते दर, वाहनांच्या सुट्या भागाच्या वाढत्या किमती आणि कर्मचाऱ्यांची झालेली पगारवाढ यामुळे आता पुणे महापालिका परिवहन महामंडळाला मोठ्या तुटीला सामोरं जावं लागतंय. पिंपरी चिंचवड शहरामध्ये पहिल्यांदाच तृतीयपंथीयांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडलेला आहे. तृतीयपंथीयांना देखील विवाहाचा अधिकार मिळावा यासाठी परिवर्तनाचा पायंडा पिंपरी चिंचवड शहरातील नारी द वुमन या संस्थेनं पाडलेला आहे. या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये 5 तृतीयपंथी जोडप्यांनी लग्नगाठ बांधली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घाईघाईने उद्घाटन केलेल्या कान्हे येथील नवीन उपजिल्हा रुग्णालय सध्या बंद आहे. रुग्णालयाच्या इमारतीतील काही कामे अपूर्ण असल्याने डॉक्टरांनी रुग्णालयाचा ताबा घेण्यास नकार दिलाय. दरम्यान प्रशासनाकडून या प्रकरणामध्ये कोणतीही ठोस कारवाई झालेली नाहीये. पुण्यात गाडी तोडफोडीचं सत्र सुरूच आहे. सलग दुसऱ्या दिवशी 7 ते 8 चारचाकी आणि रिक्षाची तोडफोड झालेली आहे. पुण्यातील पर्वती पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आज सकाळी ही घटना घडली असून पोलीस अधिक तपास करतायत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी टीम खराब झालेल्या कांदा पिकाची पाहणी केलेली आहे. 2 दिवसांपूर्वी नाशिकच्या देवळा तालुक्यामध्ये तणनाशक फवारणीमुळे जवळपास 100 एकरहून अधिक क्षेत्रावर कांदा पीक पूर्णपणे खराब झालं होतं. शास्त्रज्ञ प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करणार आहेत. ईपीएफ पेन्शनधारकांचे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलेले आहे. 9,000 रुपये महागाई भत्त्यासह पेन्शन लागू करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलेले आहे. आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचं निवेदन दिलेलं आहे. 9,000 रुपये पेन्शन येत्या शनिवारी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. गंगापूर आणि मुकणे धरणावरील पंपिंग स्टेशनच्या विद्युत विषयक कामांसाठी वीज पुरवठा शनिवारी खंडित राहील. महायुती सरकारने एसटी भाडेवाढीच्या विरोधामध्ये येवल्यामध्ये उद्धव ठाकरे गट आक्रमक झालाय. संतप्त शिवसैनिकांनी येवला बस स्थानकामध्ये लालपरी रोखत चक्का जाम आंदोलन केलेले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत एसटीची भाडेवाढ आणि तातडीने रद्द करण्याची मागणी या शिवसैनिकांनी केलेली आहे. नाशिकच्या रामकुंडावर मौनी अमावस्येनिमित्त स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी रामकुंडावर जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिगेड्स केलेले आहेत. पोलिसांनी रामकुंडावर पायी जाण्याच्या सूचना भाविकांना दिल्या आहेत. बातमी आहे क्रीडा विश्वातून. भारत इंग्लंड चौथ्या T20 सामन्यावर देखील आता जीबीएसचं सावट पाहायला मिळत आहे. 31 जानेवारी रोजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. तर जीबीएसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने आता योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदानावर उपाययोजना आता राबवत आहे. 31 तारखेला जो भारत विरुद्ध इंग्लंड 20 सामना होणार आहे त्या अनुषंगाने या MCAचे अध्यक्ष रोहितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एक सुंदर असं स्टेडियमच्या माध्यमातून आणि प्रेक्षकांनाही सोयी सुविधा देण्याच्या दृष्टीनं या MCAनं काळजी घेतलेली आहे. लातूरच्या जुना औसा रोड परिसरामध्ये 4 नशा करून आलेल्या टवाळखोरांनी दुचाकी आणि व्यावसायिकांच्या गाड्या फोडलेल्या आहेत. दिवसाढवळ्या टवाळखोरांनी दगड आणि हातात काट्या घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अखेर पोलिसांनी या टवाळखोरांच्या मुसक्या आवळल्या. लातूरच्या उदगीरमध्ये बॉयलर कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झालेली आहे. भोपाळ येथील प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलेल्या कोंबड्यांच्या नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. कोंबड्या आणि अंडी प्रशासनाकडून आता नष्ट करण्यात आली असून नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात असं आवाहन करण्यात आलंय. सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील मुर्टापाटी ते नळदुर्ग बाह्यवळण रस्ता तब्बल 10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वाहतुकीसाठी एका बाजूने खुला करण्यात आलेला आहे. SUC इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने रस्त्याचं काम केलेले. यापूर्वी 4 कंत्राटदारांनी काम अर्धवट सोडून दिल्यामुळे काम रखडलं होतं.
जायकवाडी धरणामध्ये अग्निपंख पक्ष्यांचे आगमन झाल्याने पर्यटकांना वेगळाच आनंद मिळतोय. साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येऊन मार्च-एप्रिलपर्यंत हे पक्षी परत जात असतात. या कालावधीमध्ये उत्तर भारतामध्ये बर्फवृष्टी होत असल्यामुळे अन्नाच्या शोधामध्ये पक्षी भारताकडे स्थलांतर करतात. धाराशिवच्या तेरखेडामध्ये फटाक्याच्या कारखान्यामध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटात 6 जण भाजल्याची प्राथमिक माहिती मिळते. जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तेरखेडा इथं फटाका निर्मिती जवळपास 200 कारखाने आहेत. भंडाऱ्यामध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये मोठा फेरबदल झालेला आहे. जिल्हाध्यक्ष किरण अतकर यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे. माजी आमदार चरण वाघमारे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली असून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा अशा आशयाचं पत्र चरण वाघमारेंना दिलेलं आहे. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढीबाबत निषेध नोंदवला गेलेला आहे. एसटी नफ्यामध्ये असून सुद्धा गोरगरिबांच्या खिशाला कात्री लावण्यासाठी दरवाढ करणं निंदनीय असल्याचं म्हणत ठाकरे सेनेनं निषेध नोंदवलेला आहे. तर दरवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिलेला आहे. सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक केल्याचे प्रकार समोर आलेले आहेत. अशाच प्रकारे मनी लॉन्ड्रिंग झालं असून डिजिटल अरेस्ट झाल्याचं सांगत बुलढाण्यामध्ये एका वृद्ध व्यक्तीला 28 लाखाचा गंडा घालण्यात आलेला आहे आणि रक्कम द्यायची म्हणून वृद्धाने थेट शेत जमीनच विक्रीला काढली होती. मात्र सायबर पोलिसांच्या सूचकतेने वृद्धाची रक्कम आता सुरक्षित आहे. यवतमाळ पोलीस दलामध्ये 3 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. बदलीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिलेले आहेत. प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्याची माहिती समोर येते. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी करण्यात येते. भाव कमी असल्याने उत्पादन खर्चही निघेना, त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी अडचणीत आलेले आहेत. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाने तुरीचे भाव कोसळल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिली नाही. शहरांमध्ये दर आठवड्याला हत्या, दरोडे, चोऱ्या होत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंनी केलेली आहे. गुन्हेगारी सापडत नाही अशी स्थिती असून पोलीस मात्र सुस्त असल्याचा आरोप खडसेंनी केलेला आहे. अहिल्यानगरच्या राहता शहरातून जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गालगत असणाऱ्या अतिक्रमणावर प्रशासनाचा हातोडा पडलेला आहे. पूर्वसूचना देऊनही अतिक्रमणधारकांनी कुठलाही पुढाकार न घेतल्याने प्रशासनाने थेट तोडक कारवाई केलेली आहे. अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्यामध्ये वाळू तस्करांनी हौदोस घातलेला आहे. कारवाईसाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांसह पोलिसांवर वाळू तस्करांनी प्राणघातक हल्ला केलेला आहे. अवैध वाळू तस्करी विरोधात कारवाई दरम्यान पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यामध्ये कोतवाल, तलाठ्यासह एक पोलीस नाईक जखमी झालाय. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामध्ये छुप्या पद्धतीने गांजाची लागवड करून शेती करण्यात येत आहे. शिरपूर तालुक्यामध्ये दुर्गम भागामध्ये वनजमिनीवर गांजाची शेती करण्यात आली होती. या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली असून गांजाची शेती उद्ध्वस्त केलेली आहे. शिवारातील वन जमिनीमध्ये काही लोकांनी गांजाची लागवड. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल आणि मराठा समाजाला न्याय द्यावा या मागणीसाठी सकल मराठी समाज संघटना धुळ्यामध्ये आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करत मराठा समाज संघटनेकडून निदर्शनं करण्यात आली आहेत. नंतर वळत बातम्यांकडे. आमच्या मागण्यांसंदर्भात संध्याकाळपर्यंत सरकारने आपली भूमिका जाहीर करावी, अन्यथा दुसरा मार्ग निवडणार, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे. तर जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस असून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगेंनी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि जरांगेंच्या या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे. वेळ काढून तोंड लपवू नका. तुम्हाला सगळ्या गोष्टीला टाइम आहे आणि एवढ्यात मराठ्यांच्या आंदोलनात बोलायला टाइम नाही का? काही म्हणणं नाही आमचं. तोंड लपवू नका. स्पष्टपणे 1-2 घंटे किंवा संध्याकाळपर्यंत सांगून टाका. तुम्ही
ज्या 7-8-9 मागण्या त्याची अंमलबजावणी करणार आहेत की नाहीत, म्हणजे आम्हाला आमचे उपोषण सोडून द्यायला आणि दुसऱ्या मार्ग. तर ओबीसी आरक्षणाबाबत रखडलेल्या याचिकेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. या निवडणुकांबाबत कोर्टामध्ये अनेक दिवसांपासून सुनावणी सुरू आहे. आता ही सुनावणी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान ओबीसी आरक्षण संदर्भातल्या याचिकेवर सुनावणी पुढील आठवड्यात होऊ शकेल असा विश्वास सरकारने व्यक्त केलेला आहे. 25 फेब्रुवारीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा फैसला होणार आहे आणि तोपर्यंत थांबावं लागणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. अगदी पुढच्या आठवड्यामध्येच तारीख मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता लवकरच पालिका निवडणुकांचा फैसला होणार अशी स्थिती एकूणच दिसते. तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात कोर्टात नक्की काय फैसला होणार या संदर्भात पुढील निकाल अवलंबून आहे. यानंतर वळूयात इतर बातम्यांकडे. बातमी आहे नाशिकमधून. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांची टीम आता खराब झालेल्या कांदा पिकाची पाहणी करणार आहे. 2 दिवसांपूर्वी नाशिकच्या देवळा तालुक्यामध्ये तणनाशक फवारणीमुळे जवळपास 100 एकरहून अधिक क्षेत्रावरील कांदा पीक पूर्णपणे खराब झालं होतं. शास्त्रज्ञ प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करणार आहेत. तसंच कृषी विभागाने संबंधित तणनाशकाची 1250 पाकिटं जप्त केलेली आहेत आणि संबंधित तणनाशकाचे नमुने 3 लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. दरम्यान या संदर्भातला रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आपल्याकडे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे, त्यांचं इथं गहू संशोधन केंद्र, कांदा संशोधन केंद्र, तर त्यांच्याचे जे उपलब्ध होतील ते शास्त्रज्ञ पण आपल्याबरोबर समवेत असतात. त्यांनी तिथं प्रत्यक्ष त्या टीम समवेत शेतकरी, त्याचप्रमाणे कंपनी प्रतिनिधी आणि दुकानदार, औषध विक्रेते यांच्या समवेत ती टीम तिथे पाहणी करते. आणि परंतु तिथं आत्ता जे काही प्रक्रिया होईल ही सर्वांच्या समोर जे काही घडलेली वस्तुस्थिती आहे ती जाणून घेण्याची पहिली प्रक्रिया असते. ती प्रक्रिया तिथे होणार आहे. यानंतर आता बातमी आहे बुलढाण्यातून. बुलढाण्यामध्ये डिजिटल अरेस्ट सांगून एका वृद्ध व्यक्तीकडनं 28 लाख रुपये उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. तुमच्या मोबाईलवर अश्लील फोटो पाठवण्यात आले आहेत असं मनी लॉन्ड्रिंग झाले असे सांगत धमकी देत मुंबई क्राईम ब्रांचमधून बोलत असल्याचे या वृद्धाला सांगण्यात आलं आणि या वृद्धाकडे इतके पैसे नसल्याने त्याने आपली शेती विकायला काढली. दरम्यान वेळीच सायबर पोलिसांना हे प्रकरण कळलं आणि त्यांनी वृद्धाचं बँक खातं सील केलं आणि 22 लाख रुपये वाचवलेत. तर तुम्हालाही असे फसवणुकीचे फोन आले तर वेळीच सायबर पोलिसांची मदत नक्की घ्या. यानंतर आपण पाहूया टॉप 5 बातम्या. उद्धव ठाकरे गटाचे शेखर घोसाळ यांनी तालुका प्रमुख पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर नवा वाद निर्माण झालेला आहे. साळवी स्टॉप याच शाखेतून कारभाराची सुरुवात करणार आहेत भूमिका घोसाळ यांनी मांडलेली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये शाखा कोणाच्या ताब्यात राहणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे डहाणूचे पदाधिकारी अशोक धोडी यांच्या शोधासाठी पोलिसांनी 8 पथकं तयार केलेली आहेत. धोडी यांच्यासोबत घातपात झाल्याचा संशय पोलिसांना आहे. आतापर्यंत पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतलेले. अंबरनाथ शहरामध्ये सध्या सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे शहरामध्ये घाणीचं साम्राज्य असताना दुसरीकडे पालिका मात्र इलेक्ट्रिक गाड्यांचा आग्रह धरून बसलेली. पालिकेचा हट्ट आणि ठेकेदाराची हतबलता यामध्ये नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. कल्याणच्या सुभाष मैदानामध्ये इंडोर स्टेडियम प्रकल्पाला क्रिकेट प्रेमींनी विरोध केलेला आहे. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी मैदानाच्या पाहणी दरम्यान क्रिकेट प्रेमींनी घेराव घातला आणि इंडोर स्टेडियम प्रकल्प होऊ देणार नसल्याची भूमिका मनसे आणि क्रीडा प्रेमींनी व्यक्त केलेली आहे. सायन पनवेल महामार्गावर जुईनगर रेल्वे स्टेशन समोर एका भरधाव कारने 2 रिक्षांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये एक रिक्षाचालक ठार झालाय तर दोन्ही रिक्षांचा चक्काचूर झालाय. सांगली पोलिसांनी विटा इथं कारवाई करत एमडी ड्रग्सच्या कारखान्याचा पर्दाफाश केलेला आहे. या ठिकाणी तब्बल 29 कोटींचा एमडी ड्रग्स आढळून आला होता. या प्रकरणी आता अधिक तपास केला असता विटा एमडी ड्रग्स प्रकरणामध्ये मुंबई आणि गुजरात कनेक्शन समोर आले. कोल्हापूर जिल्हा परिसरामध्ये टस्कर हत्ती धुमाकूळ घालतो. या हत्तीने आपल्या
मोर्चा लिलाव रांग इथल्या शेतीकडे वळवलेला आहे. टस्कर हत्तीकडनं परिसरातील ऊस शेती केळी बागांचं मोठं नुकसान होत आहे. दररोज हत्तीकडून होणाऱ्या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांसमोर संतापाची लाट उसळली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किल्ले भुदरगड परिसरामध्ये सतत दर्शन देणारा बिबट्या शाळेच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. मध्यरात्री 1 वाजता हा बिबट्या गावातील प्राथमिक शाळेच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून वन अधिकाऱ्यांनी नागरिकांना खबरदारी बाळगण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. यानंतर बातमी आहे पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा महत्त्वाची, कारण राज्यातल्या शिक्षणाचा दर्जा खालावलाय आणि राज्यातल्या निम्म्या विद्यार्थ्यांना अगदी साधं गणितही जमत नाहीये. साधी सोपी गणितं सोडवताना विद्यार्थ्यांना नाकी नऊ येत आहेत. अगदी वजाबाकी आणि भागाकार सुद्धा या विद्यार्थ्यांना जमत नाहीये. 8वीतल्या जवळपास 65% विद्यार्थ्यांना 11 ते 99 पर्यंतची संख्याही ओळखता येत नसल्याचं भीषण वास्तव समोर आलेलं आहे. राज्यातल्या विद्यार्थ्यांना गणित येतं का याचं सर्वेक्षण करताना ही धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे. तर इयत्ता पहिलीमध्ये जवळपास 11 ते 99 अंक ओळखणारे अवघे 25% मुलं आहेत. वजाबाकी येणारे अवघे 1% मुलं, तर भागाकार येणारे 1%हून खाली. दुसरीमधले 47% मुलांना फक्त ओळख आहे अंकांची, तर वजाबाकी येणारे 10% आणि भागाकार येणारे अवघे 1% मुलं आहेत. 5वीमधली आपण आकडेवारी बघतोय, 31% मुलांनाच फक्त 99 पर्यंत अंक ओळखता येतात. वजाबाकी ओळखणारे आणि भागाकार ओळखणारे जवळपास 25%च्या आसपास आहे. 6वीमधल्या अवघ्या 30% मुलांना 11 ते 91 अंक येतात. वजाबाकी येणारे 26%, भागाकार येणारे 33%. 7वीमध्ये फक्त 30% मुलांना, तर 8वीमध्ये 34% मुलांना 11 ते 99 अंक ओळखता येतात. आणि वजाबाकी आणि भागाकार येणारे अगदी 20 ते 30% दरम्यानच मुले, आणि ही धक्कादायक अशी आकडेवारी सध्या समोर येते.